सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग करून पहाटे 4 वाजता मी निघलो होतो गाईज, कारण आम्हाला जात होतो ट्रिपसाठी. ट्रिपला जाण्यासाठी आम्ही पहिला गाडी काढलो, त्यानंतर वेट काढलो मित्राचा. मित्र माहिती कधी पण लेटच होतं गाईज, सगळ्यांना माहिती आहे. हाय बॉडी म्हणून गाडी चालू केलं, प्रवासाला सुरू झाले. आमच्या प्रवास रावटेवरून जाताना मस्त आम्ही सोबत सगळी मजा करत हे करत मजा मस्ती तर होणार. सगळ्यात मेन चीज म्हणजे पेट्रोल घातलो. पेट्रोल घालून गेल्यानंतर गाईज आम्ही पुन्हा गेलो. व्ह्यू तर बघत होता मोबाईल तर आमचा खिशात ठुका नको असं वाटत होतं, कारण का एवढा मस्तच व्ह्यू आम्हाला दिसतो. जाता जाता बघितलं मस्तपैकी झालो होते. नंतर आम्ही गप्पा गोष्टी केलो, जरा ब्लॉगिंग. माझ्या मित्रांनी म्हटलं मी पण जरा ब्लॉगिंग करतो बघा कसे करायचं ते म्हटलं, आणि ह्याची टिंगल उडवायला लागला हो. त्यानंतर आणि तर एक सिनेमॅटिक आमच्या दोघांचे व्हिडिओ घेतले. राईड म्हणजे करायला पाहिजे जरा मेहनत. त्यानंतर बाळूंबाच्या ठिकाणी पोहोचलो गाईज आम्ही फायनली. त्यानंतर दर्शनाची सगळ्यांना ओढ लागलेली. सगळ्यांनी आम्ही आमचं साहित्य घेतलं पूजेचं. त्यानंतर बाहेरनं एक शूट घेतलो आणि आतनं एक शूट घेतलो. हे बघू शकता मस्त आम्हाला मनाला प्रसन्न करणार असं वातावरण होतं त्या ठिकाणी. लाईन मध्ये थांबलो काही जीवन आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये थांबलो होतो. इथे एक सीन झाला, कारण की एक आंटीने त्याला नंबर दिली. नंबर नाही काय वेट लॉसचं काढ दिले की वेट लॉस करा म्हणून. सगळ्या मुलांनी वाटलं की नंबर द्यायला म्हणून आश्चर्यचकित टिंगल काढून बस करून टाकले. सगळ्या लाईनवाले मलाच बघत होते, मलाच मारणार वाटत होतं. पाठीमीची मंडळी का हलताना मी इकडे सेल्फी घेतलो. ह्यांच्यानं लागलो तर हिंदी तर पूर्ण क्लीन पाहिजे म्हणून होते एरिया. हे दोघं तर दुसऱ्या सेल्फी काढण्यात बिझी होते. त्यानंतर आम्ही सगळं पूर्ण आवरून गायचं मी बाहेर आलो कारण की आम्हाला जातो महाप्रसादासाठी, म्हणजे प्रसादासाठी. प्रसाद घेतलो काय, प्रसाद घेऊन झाला. हे मुलं आमची सोडत नाही, प्रसाद मला माहितच आहे. नाद करा पण आमचा कुठं म्हणून गाईज इथं संपवतो ब्लॉग. मी पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया, तोपर्यंत बाय.